नमस्कार. आज आपण झटपट तयार होणारी आवळा रेसिपी पाहणार आहोत. मी राष्ट्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे येतात, तर आज आपण आवळ्यापासून झटपट तयार होणारं लोणचं पाहणार आहोत. तर लोणचं बनवण्यासाठी मी ते 250 ग्राम आवळे घेतलेले आहेत. आवळे आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत. लोणचं करण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचे आवळे निवडायचे आहेत, म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस आणि वर्षभरही टिकलं जातं. तर त्यासाठी चांगल्या क्वालिटीचे आवळे निवडणं खूप गरजेचं आहे. तर आवळे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे. ती पातेल्यावर ठेवून आपल्याला याच्यामध्ये आवळे ठेवून घ्यायचे आहेत आणि आवळे आपल्याला फक्त 10 मिनिटच मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचे आहे. त्यापेक्षा जास्त आपल्याला आवळे वाफवायचे नाहीत. तर झाकण ठेवून आपण हे आवळे 10 मिनिटं वाफवून घेऊयात. आवळे जर 10 मिनिटापेक्षा जास्त वाफवले तर ते जास्त शिजले जातात. तर 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण चेक करूया आपले आवळे शिजलेले आहेत का. तर आपले आवळे छान असे शिजलेले आहेत. तर मी तुम्हाला अजून एक आवळा दाखवते शिजलेला आहे का. तर आपले आवळे आता छान असे शिजलेले आहेत. तर आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे आवळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे आवळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. तर आता आपण 10 मिनिटं हे आवळे थंड करून घेऊयात. आवळे आपले छान थंड झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले आवळे व्यवस्थित शिजल्यामुळे त्याच्या पाकळ्या एकमेकांपासून सहज अशा वेगवेगळ्या होत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व आवळ्यांच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आवळा हा बहुगुणी आहे. डोळे, केस, त्वचेसाठी तो गुणकारी आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहे. तर आपण आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज तयार करून आपल्या आहारात त्या समाविष्ट केल्या पाहिजेत. चला तर आता लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. 1 चमचा आपण इथे धने घेतलेले आहेत. 1 चमचा सोप घेतलेले आहे. 2 चमचे मोहरी घेतलेली आहे. पाव चमचा आपण इथे मेथीदाणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा आपण इथे जिरे घेतलेले आहेत. हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर 1 मिनिट भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये काही ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल. मसाले आपले छान भाजलेले आहेत. आता आपण हे थंड करून घेऊयात. मसाले थंड झालेले आहेत. आता आपण मिक्सर जारमध्ये घालून याची जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इतपत जाडसर आपण याची पावडर तयार करून घेतलेली आहे. लोणच्यासाठी लागणारा मसाला आता आपला तयार झालेला आहे. इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला होता तो मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्ही इथं तेलाचं प्रमाण वाढवा. मी इथे कमी प्रमाणात लोणचं तयार करत आहे, यासाठी मी इथे कमी तेलाचा वापर केलेला आहे. 1.5 चमचा मी इथे लाल तिखट आणि अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. 1 चमचा मी इथे कलौंजी घेतलेली आहे. तर हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. मंद गॅसवरती आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. आता मी पाव चमचा याच्यामध्ये हिंग घालत आहे. हिंगही आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तयार केलेल्या आवळ्याच्या फोडी याच्यामध्ये घालून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे लोणचं तयार करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे लोणचं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊयात. तर मी ते 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित असं लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित हे लोणचं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. तुम्हाला हे लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त घ्यावं लागेल आणि तयार केलेलं हे लोणचं स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या काचेच्या भरणीत ठेवून ही भरणी तुम्हाला 4 ते 5 दिवस उन्हात ठेवून नंतर हे लोणचं तुम्ही वर्षभर वापरू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.